नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। आज आपण बनवूयात खमंग कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा। तर हा चिवडा बनवून ठेवल्यानंतर महिनाभर अगदी त्याच चवीचा आणि त्याच पद्धतीने कुरकुरीत आणि मस्त राहतो। यासाठी या ठिकाणी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा, जेणे तुमचाही चिवडा असाच कुरकुरीत आणि मस्त होईल। तर चिवडा खाण्याच्या बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर बऱ्याच जणांना दह्यासोबत आवडतं, कुणाला नुसतं लिंबू पिळून आवडतं, तर कुणी याची भेळ बनवून खातं, तर कुणी दुधासोबत पाण्यासोबत देखील खातं। तर हा चिवडा तुम्ही कोणत्या पद्धतीने खाता हे कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा। आता मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धा किलो मुरमुरे छान असे उन्हामध्ये असे चाळून निवडून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये त्याला 1 ते 2 तास असं ठेवून द्यायचं, जेणेकरून मुरमुरे छान असे कुरकुरीत होतात। त्यानंतर चिवडा बनवायला घेऊयात। चिवडा बनवण्यासाठी कढईमध्ये आपण तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी असे छोट्या आकाराचे शेंगदाणे चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तळलेले शेंगदाणे आपल्याला लगेचच या पद्धतीनं असं मुरमुऱ्यावरतीच टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते देखील आपल्या मुरमुऱ्यावरती लागून जाईल। त्यानंतर आपण आता कढईमध्ये सुकं खोबरं मी या पद्धतीने बारीक असं कापून घेतलेलं आहे, 1-2 चमचे। याला देखील चांगलं खरपूस होईपर्यंत आपण छान असं तळून घेतलेलं आहे। तर बघू शकता याचा देखील रंग किती छान आलेला आहे। तर याला देखील आता आपण आपल्या मुरमुऱ्यावरती लगेचच टाकून घेऊयात। कढईमध्ये तेल थोडंसं कमी असल्यामुळे मी याला थोडीशी कढई वाकडी करून व्यवस्थित असे आपले खोबरं तळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात। चिवड्यामध्ये कढीपत्ता टाकल्यामुळे तो टेस्टी होतो आणि त्याचा स्वाद खमंग येतो आणि छान लागतं। तर गरम तेलामध्ये आपण व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। तर 1-2 मिनटं मी छान असा कढीपत्ता तळून घेतल्यानंतर बघा एकदम मस्त असा तो कुरकुरीत तळला गेलेला आहे। त्याला लगेचच आता मी मुरमुऱ्यावरती टाकून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते की कढीपत्ता बघा किती छान असा कुरकुरीत तळला गेलेला आहे। आता तुम्ही हवं तर कढीपत्त्याचा बारीक चुरा देखील करून टाकू शकता, जेणेकरून कढीपत्ता हा चिवडा खाताना काढून न टाकता डायरेक्ट तोंडात जाईल। तर या ठिकाणी आता मी थोडेसे काजू बदाम देखील छान असे तळून घेतलेले आहेत। या ठिकाणी काजू बदाम हे ऑप्शनल आहे, पण चिवड्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा थोडा हेल्दीनेस वाढतो। सोबतच आता मक्याचे पोहे देखील आपण छान तळून घेऊयात। हाय फ्लेमवरतीच आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे, जेणेकरून ते एकसारखे तळले जातात। मक्याचे पोहे तळून घेतल्यानंतर आता आपण थोडासा लसूण देखील या ठिकाणी खिसून घेऊयात। तुम्ही हवं तर जाडसर वाटून घेऊ शकता। तर आता या ठिकाणी 5 ते 6 लसूण पाकळ्या मी छान अशा खिसून घेणार आहे। आणि आता लसूण तळण्या अगोदर एक्स्ट्राचं जे तेल आहे कढईमधलं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकायचं आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं तेल काढल्यामुळं आपल्या चिवड्याला जास्तीचं तेल लागत नाही आणि आपला खमंग असा चिवडा तयार होतो। जास्त तेलकट तो बनत नाही आणि जास्त दिवस टिकायला मदत होते। लसूण तळून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं, तेल हलकंसं थंड करायचं आणि त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत। तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा साधं मीठ टाकलेलं आहे। सोबतच थोडासा हिंग देखील मी यामध्ये टाकलेला आहे। आता सगळे मसाले एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये तुम्ही थोडासा कांदा लसूण मसाला किंवा चिवड्याचा मसाला देखील ॲड करू शकता। आता सगळे मसाले आपण लगेचच मुरमुऱ्यावरती टाकून घेऊयात। कढईमध्ये जो काही मसाला आणि थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे ते व्यवस्थित आपल्या चिवड्याला लागून यावं यासाठी थोडेसे मुरमुरे मी यामध्ये टाकलेले आहेत। त्याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि सगळा आता या ठिकाणी मसाला आपल्या मुरमुऱ्यावरती आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। थोडासा गरम असल्यामुळे आपली फोडणी या ठिकाणी आपण चमच्याच्या मदतीने याला हलवून घेऊयात अगोदर आणि त्यानंतर हाताच्या मदतीने असं याला व्यवस्थित एकसारखं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला हा मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला जातो। तर या ठिकाणी बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर चिवडा आपला या ठिकाणी मस्त असा तयार झालेला आहे। एकसारख्या रंगाचा आणि एकसारख्या चवीचा या ठिकाणी बनलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही किती छान याचा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत मस्त असा आपल्या या ठिकाणी चिवडा तयार झालेला आहे। संध्याकाळच्या वेळेला चहासोबत किंवा मुलांच्या डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून किंवा कधीकधी तुम्ही हे प्रवासाला देखील घेऊन जाऊ शकता। इतका मस्त खमंग असा या ठिकाणी चिवडा तयार झालेला आहे। तर ही चिवडा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून एकदा नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत।
सोबतच स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चिवडा खाण्याच्या बऱ्याच जणांच्या आपापल्या वेगळ्या पद्धती आहेत. तर बऱ्याच जणांना चिवडा हा दह्यासोबत आवडतो, कोणाला तो नुसताच लिंबू पिळून खायला आवडतो, तर बरेच जण याची भेळ बनवून देखील खातात. असा चिवडा जर तुम्ही बनवून ठेवाल तर तो महिनाभर अगदी आरामात टिकतो. शिवाय पटकन जेव्हा मुलांना भूक लागलेली असते तर अशा वेळेस तुम्ही काय पटकन बनवून द्याल, तर हा चिवडा तुम्ही या पद्धतीनं त्यांना बनवून देऊ शकता किंवा खायला झटपट काढून देऊ शकता. तर या ठिकाणी चिवडा मी दह्यासोबत सर्व करत आहे. तुम्हाला कोणत्या पद्धतीने चिवडा खायला आवडतो तो एकदा कमेंट्स करून नक्की सांगा.